नमस्कार मंडळी. मंडळी, सध्या चर्चेत असलेला विषय, नरेंद्र मोदी यांनी सांगितलेला विषय, जे काही सोनं चांदी असेल ते खरेदी करू नका, किंवा आपलं जे काही खाद्यतेल असेल ते कमी वापरा, अशा पद्धतीचं सध्या मुख्यमंत्री फडणवीस आणि आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे देखील आवाहन केलेलं आहे. परंतु ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलं आणि त्यानंतर आपल्याला गाड्याचा ताफा आणि त्या ठिकाणी जे काही रॅली असेल ते नरेंद्र मोदी यांचे आपल्याला पाहायला मिळाले. मग साहजिकच आहे की जे काही सर्वसामान्य व्यक्ती असेल, ज्या सर्वसामान्य व्यक्तीला नरेंद्र मोदी यांनी सांगितल्यानंतर, म्हणजेच आपल्याला लॉकडाऊनच्या टायमाला सांगितलं होतं की थाली वाजवा आणि कोरोना भाग, म्हणजेच काय तर लॉकडाऊन लागल्यानंतर जे काही आपल्याला आव्हान केले होते त्या आव्हानाचं आपण काटेकोर पालन केलेलं आहे. आणि त्याच पद्धतीने परत नरेंद्र मोदी यांनी जे काही आव्हान केलं ते कुठेतरी आपल्याला विचार करण्यासारखं आहे. ज्या पद्धतीने एखादा नेता आपल्याला आव्हान करतो, आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्याला आव्हान करतात, मुख्यमंत्री आव्हान करतात, अनेक नेत्यांच्या माध्यमातून हे आव्हान करताना आपल्याला दिसत आहे. परंतु साहजिकच जे काही आमदार असतील, खासदार असतील, यांची मुलं असतील, हे रेल्वेने प्रवास करणार का, ट्रेननी प्रवास करणार का, एका गाडीमध्ये अनेक त्या ठिकाणचे जे काही शेजारी पाजारी असतील त्यांना आपल्या सोबत घेऊन जाणार का, आमदार खासदार असतील यांना जे काही गाड्याचा ताफा दिलेला असतो, डिझेल पेट्रोलचा खर्च दिलेला असतो, हे व्यक्तिगत खर्च करणार का, महाराष्ट्राची तिजोरी वाचवणार का, या देशाची तिजोरी वाजवणार का, असे जे काही प्रश्न असतील हे अनेकांच्या मनात पडलेले आहेत. एखाद्या गोष्टीसाठी आपल्याला जी काही गोष्ट असेल, म्हणजेच काय तर आपल्यापाशी जे आहे आपल्याला त्याची किंमत नसते. कालच मी कुलकर्णी यांची पत्रकार परिषद किंवा पत्रकाराच्या माध्यमातून माहिती बघितली. त्यांचं म्हणणं आहे की आपल्या भारतात अनेक ऊसाचे कारखाने आहेत आणि या ऊसाच्या कारखान्याच्या माध्यमातून आपल्याला लिथियम अशा जे काही पेट्रोल सारखं किंवा पेट्रोलमध्ये जे काही मिसळलं जाते त्याचं साहित्य आपल्या भारतात आहे. अनेक कंपन्या आहेत, अनेक साखर कारखाने आहेत आणि हे साखर कारखाने असताना सुद्धा त्या ठिकाणी जे काही टेंडर दिले जाते ते मोजक्या पद्धतीने दिले जाते. आता जर आपल्या भारताच्या बाहेरून आपल्याला डिझेल किंवा पेट्रोल घ्यायचं असेल तर त्याच्यावरती अनेक टॅक्स लागले जातात, अनेक विदेशी चलन लागले जातात. आणि हे विदेशी चलन जर आपल्याला वाचवायचे असतील तर आपल्याला हे साखर कारखाने जे काही ऊस असेल त्या ऊसाला यायच्या माध्यमातून काही यंत्रणा तंत्रणा वापरली जाते का, किंवा त्याला पाणी जे काही जास्त लागते ते पाणी कमी केलं जाते का, अशा काही गोष्टी आपल्याला करणं महत्वाचे असतात. कारण तर काय, आपण एखादी तहान लागल्यानंतर ज्या पद्धतीने विहीर खोदतो, ही विहीर कुठेतरी थांबली पाहिजे. त्याचं वेळेतच आपल्याला जे काही पुढचं काम असेल ते केलं गेलं पाहिजे. मग भाजप सरकार असेल हे कुठेतरी अपयशी आहे. त्यानंतर नेते आमदार खासदार ह्या ज्या पद्धतीने विधान सांगतात, किंवा आपल्याला एखादी गोष्ट असं संकट आल्यानंतर देशभक्तीचे कुठेतरी आवाहन केलं जाते की आपल्याला देशाच्या हितासाठी हा निर्णय घ्यावा लागला आणि त्याचं काटेकोर पालन हे आपल्या सर्वसामान्य व्यक्तीला करणं बंधनकारक आहे, अशा पद्धतीचं आपल्याला सांगितलं जाते. मग देशभक्ती याच वेळेस आपल्याला जागृत होते का, किंवा आपल्याला त्याचे पर्याय शोधता येत नाहीत का, किंवा आपल्याला काही पर्याय काढता येत नाहीत का, आपण किती दिवस इतर देशाच्या भरोश्यावर राहणार आहोत, असे देखील प्रश्न सध्या विचारले जात आहेत. मग युद्धासारखी परिस्थिती असेल ते युद्धाचं कारण आपल्याला सांगून चालणार नाही. ज्या पद्धतीने नितीन गडकरी यांनी सांगितलं होतं की आपल्याला बांबू पासून डिझेल पेट्रोलची उत्पन्न करता येते, उत्पन्न वाढवता येते, किंवा मका असेल या मक्कापासून सुद्धा आपल्याला लिथियम सारखा जे काही महत्वाचा घटक असेल ते आपल्याला बनवता येते. गव्हापासून ज्वारीपासून आपल्याला असे काही घटक बनवता येतात. या घटकावरती प्रक्रिया का झाली नाही, आपण नितीन गडकरी यांच्या माध्यमातून जवळपास 2 वर्ष झाले ही गोष्ट सांगितली होती. ती गोष्ट म्हणजे त्या गोष्टीचा कुठेतरी वास्तव्यात का आणली नाही. आपण एखादी घोषणा करतो, एखाद्या देशातील आपण गोष्ट पाहतो, एखादा रोड चांगला पाहतो आणि त्या रोडचं आपल्या भारतात तसा झाला पाहिजे असं आपण बोलतो, परंतु ती गोष्ट वास्तव्यात का आणली जात नाही, असे देखील प्रश्न विचारले जात आहेत. या संदर्भात नेमकं तुम्हाला काय वाटते, कमेंट करा. जय शिवराय.